देवर हॉस्पिटल जय शिवराय। मी संदीप नाईक बाबा, आपला नाईक बाबा मध्ये लाईव्ह येत आहे। आपल्याला माहिती असेल, काल मी नाशिकला होतो, त्र्यंबकेश्वरला दर्शन तर झालं नाही, पण कळसात दर्शन घेतल्यानंतर निघालो। त्यावेळेस पहा, आपण बघितलं असेल का मांडा टिटवाळा खोंडा आहे ना, खोंड्यामधून एक फोन आला होता का त्यांना 4 ते 5 दिवसांपासून लाईट नाही, पाणी नाहीये आणि कनेक्शन तोडलेलं आहे। इलिगली कनेक्शन तोडलंय, पण लिगली जे आहेत त्यांना पाणी येत नाहीये। तर आता ते जे होते लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये ऑनलाईन मध्ये, तर ते आता माझ्या समोर आहेत। थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। दादा तू काल होता ना? मी काल। नाव काय होतं? माझं शिवाजी ना साहेब? तुमचं? शंकर गोविंद पाटील। शंकर गोविंद पाटील। आता आपण तुमच्या त्या कालच्या स्पॉटवर जाऊया, चला पुढे। आता पण उचलत नाही, उचलत नाही हे कचऱ्याला इथे येतच कोण, कचऱ्याला पण नाही कोण। तुमच्याकडे याला असाच रस्ता आहे का? हा ना, हे काय, हे टॉयलेट आहे का? वापरतं का कोणी? वापरतात, पहिली दूरदर्शन बघा ना, नाही पायऱ्या नाही काय। म्हणजे ह्या पायऱ्या नाहीत का? पायऱ्या कुठे आहेत त्याला बघा। मग चढतं कसे? चढतात कसे मग? शेवटी नाईलाज आहे ना त्या लोकांचा। दाखवा बरं चढून जरा। तुम्ही हीच वापरता का? नाही, आम्ही घरात आहे, पण घराच्या बाजूला आहे का? मग हे कोण वापरतं? बघा ना, इथून काय हिशोबाने माणूस करतो। अरे बापरे, एवढं असं टेकून असं। महिला वगैरे येतात का इथे? येतात? अरे बापरे बापरे बाप, इथं तर 3-3.5 फूट पायरीच नाहीये। पायऱ्या आपले गेले हा ना। आणि दुसरी गोष्ट असं आहे, आता इथं रात्री जनावर बनवर आला, आता हा एवढा कचरा, बरोबर, कचरा साफसफाई नाहीये। साफसफाई तर म्हणजे कुठल्याच गोष्टीची नाही। हे नाला पण वर्ष कुणाकडे येते? केडीएमसीकडे येते नाही? केडीएमसीकडे सावकाश 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 केडीएमसी ना। नाला पण 1 वर्षात एकदा साफ होता आमच्या इथे। अरे बापरे, नाला कोणी साफ करायला येत नाही। आता साफ आलो होतो एक समस्येसाठी, आणि आहेत अनेक समस्या। नाला आता ऍसिडिटी झालेली आहे 2 दिवसापासून। समस्या समस्या समस्या। आता आपण ज्यांनी आपल्याला फोन केला होता, व्हिडिओ कॉल केला होता, आणि तुम्ही ह्याच दरवाजामध्ये बसून कॉल केला होता ना? इथे बसून कॉल केला होता, एकच कनेक्शन। पहिलं मला एक दाखव, तुझं पाण्याचं बिल क्लिअर आहे ना? ते दाखव पहिलं, कारण का मला लय फोन आले का नाही एकदा त्यांनी पाणीचं बिल भरलंय का? असं पकड, असं कसं आरोपी नंबर 1, आरोपी नंबर 2। पाण्याचं लिस्ट ना, वर्षातला एकदा येतो। हा, वर्षातून एकदाच येतो। पेड आहे एकदम। हा, पेड आहे। जनता मायबाप बघा, यांनी जो व्हिडिओ कॉल केला होता, यांचं पाण्याचं बिल पूर्णपणे क्लिअर आहे, आणि यांना पाणी नाहीये। आता हे पाणी इथं नळ चालू करा, बंद आहे। हा बंद आहे, हा चालू आहे। अच्छा, पाणी नाहीये म्हणजे 5 दिवसातून आपल्याला अर्धी गिनी पण नाही भेटली। नाही ना, म्हणजे 5 दिवसापासून पाणीच नाहीये। अरे बापरे, त्यांना पण नाहीये, तिकडे पण। तुम्हाला पाणी नाही का? या इकडे, या बाई, या बिंदास, काय फरक पडत नाही। हा, चालतंय। सांगायची परिस्थिती अशी आहे, म्हणजे मारल्यासारखं करायचं आणि रडल्यासारखं दाखवायचं आहे ना। आणि ह्या लोकांना कधीपासून पाणी नाहीये? 5 दिवस झाले, ऐन दिवाळीमध्ये। अंग धुवायला पाणी नाही, आता आंघोळीला पाणी नाहीये, म्हणजे अभ्यंग स्नान आहे ना, बरोबर ना? बरोबर। म्हणजे अभ्यंग स्नान आता आज म्हणजे वर्षभर आंघोळ करायचं नाही ना, आज आंघोळ करायचं तर आज पाणी नाहीये। म्हणजे ही सगळी दळभद्री व्यवस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आहे। प्रशासक बसलाय, नगरसेवक नाहीयेत, प्रतिनिधी नाहीये, आमदाराला काही पडलेलं नाहीये, आणि खासदार तर सोडून द्या। आणि सांगू का, जनता पण नाही का त्रस्त झालेली, जनता पण त्रस्त आहे। कारण की इथल्या 2-3 तक्रारी पण आल्या, पण नंतर त्यांना घाबरवलं जातं, धमक्या दिल्या जातात का ये नाईक बाबा जाऊ नको म्हणून। बरोबर। अहो, पण मी काय बोलतो, आता ही गटर बघा, पाऊस काढल्याचा, आता पाऊस काढला येतो ना तोंडावर, तेव्हा एकदा साफ होते, त्याच्यानंतर वर्षातून एकदा परत जागे होतील, तेव्हा पूर्ण गटर साफ होईल वगैरे। तेव्हापर्यंत तिकडे दुर्लक्ष आले, तरी तिथल्या तिथे पुढचं तोंड आहे, तिथे 1-2 घराचे ते साफसफाई करणार, निघून जाणार। बरं, तिकडे फिरकत सुद्धा नाही। ठीक आहे, पाण्याचं आता मेन म्हणजे आपल्याला पाण्याची गरज आहे, पाणी नाही येते। तू कुणाला फोन लावला होता काल? मी तुम्हाला लावला होता। त्याच्या आधी करायला लावला, तो बोलतो 10 वाजता पाणी येऊन जाईल, पण तो पाणी काही आला नाही।
मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून हे पाठवून पण दिलं होतं. ते बोलले का नाही बाबा पाणी त्यांच्याकडे येईल, कनेक्शन त्यांचं तुटलेलं नाहीये, जे इलिगली कनेक्शन आहे ते. पण यांनी सांगितलं कनेक्शन तुटलेलं आहे आणि कलेक्शनला खोटे ठोकल्यात म्हणून वगैरे. बरोबर ना? काय बोलताय ताई? एक मिनिट. वर्षापासून आमचे नळ चालू आहे, पाणी येत नाही आता. पाणी येत नाही ना? म्हणजे पाईप नवीन टाकलेत, कनेक्शन जुने आहेत. ठिकाणी बोला, तुम्हाला बोलायला चान्स दे ना म्हणा. हा कनेक्शन जुने आहेत, पण आता पाईप सुद्धा आता ते आपले पहिला लोखंडी टाकलेले सडले ना, म्हणून आता प्लास्टिकचे पाईप टाकले. अच्छा. पण त्याने सुद्धा पाणी येत नाही, मग काय उपयोग? थांबा यांना बोलू द्या. 2 वेळा आम्ही खर्च तुम्हाला केला. पहिला एक घेणार नाही व्हिडिओ, कनेक्शन आहे आणि परत नवीन पण केलाय, तरी आम्हाला पाणी येत नाही. आता एवढ्या वर्षापासून आमचे नळ आहे आणि कनेक्शन आमचा खूप जुना आहे, पण आम्हाला पाण्याचा अगोदरपासून इथे वाचतं. आता ह्या माऊली जे आहेत त्या ड्रेस म्हणजे गावन घातल्यात, त्यांना यायचं नाहीये, तर त्यांचा आवाज तुम्हाला ऐकवत जातो. पण तो मोबाईल मी जिथं पकडणार आहे त्यांचा चेहरा वगैरे दिसणार नाहीये. नाही थांबा. हा आता बोला तुम्ही. हा बसा. इथे भरपूर ना अवैध कनेक्शन पण करून दिलेले आहेत. ज्यांचे बिल आहेत त्यांना तर पाणीच येत नाही, आणि ज्यांच्याकडे म्हणजे बिल नाही कनेक्शन असे जॉईन करून दिले त्यांना भरपूर पाणी येतं. मग त्या म्हणून आम्ही बोलतो का आमचे पैसे बिल भरतो ना दर वर्षाला, प्रत्येक महिन्याला आम्हाला 100 रुपये, 6 महिने 600 रुपये पूर्ण बिल आमचे क्लिअर आहेत. मग पाणीच नाही आम्हाला, आम्ही कुठे जायचं ना? आम्हाला टँकरची सोय ना, दुसरी काहीच सोय नाही ना, विहिरीची सोय ना, नदी आहे गावात. बरोबर. मग आम्ही कुठे जायचं? बोरिंग वर घेतलंय का? बोरिंग काहीच नाही, आम्हाला कसलीच सोय नाहीये. हे आणि हे जे आता हा जो नळ आहे गेले किती दिवसापासून बंद आहे? हे आता 8 दिवस झाले. 8 दिवस झाले बंद आहे, पाणी आम्ही विकत पाणी आणतोय. हा ना, आंघोळीचं नाही, प्यायचं पाणी. प्यायचं सुद्धा आणि आंघोळीचं प्यायलाच विकत पाणी आणतोय ना. ही खरी शोकांतिका आहे. आणि तुम्ही बोलताय की देश सुधारलाय. देश नाही, गाव पण नाही सुधारलंय. गाव तर दूर राहिलं. तुमचं हे शहर आहे ना, शहर एकदम पण सुधारलं नाहीये. आणि पालिकेमध्ये आहे ना, एवढी वर्ष झाली किती नगरसेवक निवडून येतात, कामापुरते येतील, निवडून गेले का नंतर. हा वॉर्ड नंबर किती येतो? 11 का 10? नाही, हे पाहुणे मंडळी यांची स्टोरी अजून वेगळी आहे. ती स्टोरी ही झाल्यानंतर घेणार आहे. तुमचं सगळ्यांचं बंद झालं ना बोलणं, समस्या बोलून झाल्या तर यांची स्टोरी घेणार आहे. ही खूप वेदनादायक स्टोरी आहे. ठीक आहे ना? आता मी म्हणतोय, आपलं नाव सांगा दादा. माझा शिवाजी देव भोपी. आपण कुठून आलात? मी आलो नांदगावरून, बहिणीच्या नांदगावरून. मी आलो बहिणीच्या इथं राहायला आलो. आज झालं किती दिवस इथं पाणी नाही, आंघोळ धुवायला पण पाणी नाही. आज त्यांच्या घरामध्ये काही कोणी आणि पाणी येतील त्यांना पण पाणी, मग जायचं कुठं पाण्यासाठी? आणि आज काहीतरी, आज कोणतरी वारलं होतं, त्याचं काय? तुमची मेहुणी वारले. त्यांना तिकडून ते मैतावरून येण्यासाठी इथं त्यांना आंघोळीला पाणी नाही, जायचं कुठं आंघोळीला? तिकडून मैतावरून आलं तर इकडे आंघोळीला पाणी नाही, अशी व्यवस्था आहे. खरंच खूप शोकांतिका आहे आणि वाईट वाटतं मला. कारण का ह्या परिस्थितीमध्ये जर पैसेवाला पैसाच वाढत राहिलाय आणि गरीबाला पैसा नाही पाहिजे, गरीबाला सुविधा पाहिजे. बरोबर ना? आता तुम्ही विचार करा, आम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहतोय, आमच्या नंतरचे आलेले लोक, त्यांना पाणी पाहिजे तेवढं भेटतं, आणि आम्ही वर्षानुवर्ष इथे राहतो. ना रोड, ना लाईट, ना पाणी. ना रोड, लाईट, ना पाणी. आता तुम्ही हा रस्ता बघितला, बाथरूम बघितली, बाथरूमची काय व्यवस्था आहे? ती बाथरूम तर मला काय समजलंच नाहीये. ते बाथरूम म्हणून कोणी समजेल तरी का त्याला? त्याच्या आजूबाजूला किती कचरा. ते फक्त मला तर असं वाटतं नाही का आडोसा करून ठेवलं, तिथे जाऊन लेटरिंग करा म्हणून. चढायला सुद्धा पायऱ्या आहेत का? बाजूला गवत तिथे. आणि रात्री माणूस समजा जर बाथरूमला जायचा बोलला, एखादा विटांच्या फटीमध्ये कुठला साप असेल, चावला बिवला, तर त्याला कोण जबाबदार? बरं, तो काल याचा नंबर दे. हा ना, गटारीचा पण बोललो ना त्याला. हा नाही, काय माहिती काय तुम्हाला सांगू का, मला नाही का ह्या इथली 3दा ही 4थी वेळ माझी इथे यायची, पण मला कोणी अर्ज दिलेला नाहीये. मी वारंवार सांगतोय अर्ज द्या म्हणून. ठीक आहे ना? मला कोणी अर्ज दिला नाहीये. मागे ते हे होतं ना, नवरात्र होतं, त्यावेळेस त्यांना रोडचं हे करायचं होतं, त्यावेळेस पण अर्ज दिला नाही. तरी पण आपण आयुक्तांना वगैरे बोलून वगैरे एक प्रयत्न केला. हा नंबर कोणाचा आहे? कराळे. 92601484 हे काय बोलले तुम्हाला? काल मी फोन केला होता, 10 वाजता बोलतो पाणी सोडते, पण काय आजपर्यंत आला नाही. कराळे केडीएमसी का? त्याच्यामध्येच कामाला केडीएमसी वर्कर आहेत. नाईक बाबा बोलतोय. इथं खोणीमध्ये आहे, यांच्याकडे पाणी नाही. खोंडामध्ये यांच्याकडे पाणी आलं नाही. तुमच्याकडे तक्रार आली असेल ना? हॅलो.
हा बोला ना. ते खोंडामध्ये आहे, त्यांच्याकडे पाणी नाही गेले 8 दिवस झाले. नाही आता ठेवणार आहे रात्रीच्या खाली. हा काय बोलताय? रात्री चालू राहणार आहे पाणी आज तिकडे. नाही पण गेले रोज बोलतात, एक रोज मिनिट पण 8 दिवसापासून तिथं पाणीच नाही ना. काल आपण लाईव्ह केली, काल व्हिडिओ कॉल केला मी तिकडून, त्यावेळेस त्र्यंबकेश्वरला होतो. तिथून मग ते आयुक्तांना पाठवलं. आपले ते वेदांत वेखंडे कुठे, वेखंडे काय का तुमच्या वरिष्ठ बदली झाली का? त्यांना पाठवलं होतं, ते बोलले मी कन्सर्न अधिकाऱ्याला पाठवले. आता कोण आहे तुमचं सिनियर? बदाने साहेब. बदाने. हॅलो. हा बोला. आज ठेवून देणार आहे पाणी इकडे. घेऊन देणार पाणी? हा ठेवून देणार, रात्री पाणी भेटेल त्यांना. रात्री पाणी नक्की भेटेल. हा कारण ते देवाला पाणी चढत नाही ना तिथे वरतं. वरती नाही, खालीच आहे. खाली वरचं नाहीये, खाली इथे. आली आम्ही एकदम. हो माहिती आहे तोंडामध्ये. हो माहितीये. मग 8 दिवस पाणी नाही ना शेट इधर. नाही चालूच आहे पाणी त्यांना. हो या इकडे या बघा पाणी किती येतं, काय येतं. दाखवा त्यांना व्हिडिओ कॉल. नाही चालू दाखवेल तुम्ही. हॅलो. हा. अहो साहेब इथे पाणीच नाही आम्हाला 8 दिवस. आम्ही कुठे जायचं सांगा? तुम्ही येऊन बघा इथे. ठेवणार आहे रात्री. 8 दिवस का नाही सोडलं? नळाचे 2-3 आटे सोडणार तर त्याच्यात पाणी. नाही एक मिनिट. जर मग तुम्ही आज पाणी सोडताय किंवा उद्या सोडताय किंवा रात्री सोडताय, मग 8 दिवस का नाही सोडलं? का नाही सोडलं ते 8 दिवस? काल मला काय लाईव्ह करायला लागली? अहो तुम्ही कुठं आता? अहो मी मेंटेनन्स वाला आहे. हो. वाल सोडा विक्रम गायकवाड आहे, विचारून बघा त्याला. विक्रांत गायकवाड. हा विक्रम आमचं गायकवाड. असं पण नाही का बिल नाही भरलं. आम्ही रेग्युलर टायमावर बिल भरतो. मग पैसे भरतो. बरं ते तुमच्या वरिष्ठांचा नंबर काय, नाव काय? बदाने साहेब आहे. बदाने, त्यांचा नंबर आहे का? म्हणजे सगळे मला काढता येते ना, छोटा मोबाईल आहे माझा. तुमचा छोटा मोबाईल आहे? चला बरं, मी सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही कुठं मांड्यामध्ये मांड्यातलं कनेक्शन तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे राईट्स इकडचे फक्त इंद्रानगरचे? हॅलो कराळेजी, तुमच्याकडे जे अधिकार आहे तो खोंडा मांडा कुठला एरिया तुमच्याकडे? हा सगळी खोंडा मांडा आहे. बोला ना. मांडा पश्चिम वगैरे सगळं तुमच्याकडेच आहे का? हम्म. अच्छा ठीक आहे चालेल. काय झालं माहिती साहेब? हॅलो. नाही चालू आहे, लाईव्ह चालू आहे. जनता हो पाण्यासंदर्भात ज्या काही समस्या असतील कराळे जे आहेत 9260148461 लाईव्ह चालू आहे. आणि तुम्ही पाणी द्या यांना. आज चालू ठेवतो रात्री रात्र पाणी, कारण का सणासुदी आहे. सणासुदीला असं काय केलं ना तर तळतळ लागेल साहेब. ठीक आहे ना? लय त्रास होऊ राहिला जनतेला. ते आमचे 5 दिवसाचे कपडे बोचके बांधून ठेवले. तशीच ठेवले. नदीवर जायचे मग कपडे पियाला पाणी नाही. लहान लेकरू आहे आमचे. जनता मायबाप जनता हो माझी तुम्ही जे एक मिनिट माऊली मी जनतेला विनंती करतो, जे माझे फॉलोअर्स आहेत आणि त्यांना वाटतंय नाईक बाबा कुठंतरी प्रामाणिक काम करतोय, तर सगळ्यांनी ह्या नंबरवर फोन करा आणि त्यांना गेट वेल सून बोला. गरीबाला त्रास देऊ नका आणि पाणी सोडत जावा. नंबर आहे 9260148461. दादा माझं ऐका ना. तुझं ऐकायला मोकळा आहे का? मी यांचं ऐकायला बसलो ना तर हे आणखीन 15 दिवस पाणी सोडणार नाही. कळलं का? यांचं ऐकायला मोकळं नाहीये. काल तुम्हाला माहितीये, कालचे व्हिडिओ दाखवले ना, कालचं व्हिडिओ दाखवल्यानंतर मला काय बोललं गेलं माहितीये काय? ह्या माणसाचं हे बंद आहे. काय करतो कॉल तुम्हाला? फोन आलाय, जरा 10 मिनिटं द्या, तुम्हाला कॉल करतो तुम्हाला मी. तुमच्या शब्दाला कधी हार आले का मला सांगा. शब्दाला हार नाही, ऐका, शब्दाचा हार नाहीये. नाईक बाबाचा विषय नाहीये हा जनतेचा विषय आहे. गेले 8 दिवस पाणी नाहीये. नाईक बाबा गेला, नाईक बाबा मेला, काय फरक पडत नाही मला. पण जनतेला तुम्ही जर पाणी देत नाही त्याचा काय उपयोग आहे? काय उपयोग आहे सांगा ना मला. माझं नाव कोणी घेऊन वापरतंय? तुम्ही माझं नाव घेणार नाही, मला ओळखत नाही काय? अरे पण जनतेला कोण ओळखतं? मला ओळखण्याच्या ऐवजी जनतेला ओळखा, कामं करा जनतेची. विनाकारण मला बोलायला लावू नका. तळतळाट नाही का बेकार आहे? तळतळाट आहे ना जनतेचा? नाही जनतेचा तळतळाट आहे ना फार घरदार बरबाद करतो माहिती का? म्हणून जनतेचा तळतळाट घेऊ नका. 8 दिवस पाणी द्यायला नाही म्हणजे काय काम? तुमचं पाणी आहे का स्वतःचं घरचं पाणी आहे का कराळेजी? तुम्ही कधी असं ऐकले का माझ्या तोंडातून शब्द? मग 8 दिवस पाणी, त्यातल्या त्यात आज स्मशानभूमीतून ती माऊलीचे भाऊ वारले, ते आले स्मशानभूमीतून, त्यांना आंघोळीला पाणी नाही. म्हणजे आपण कुठल्या दुनियेत काम करतोय कराळेजी? मग
ठेवा फोन तर ठेवा. मला इथं पाणी आता पाणी सोडलं तर माझ्यासाठी चांगले, तुम्ही माझ्यासाठी देवेत. आता पाणी सोडलं तर पाणी पुढे पाणी. हे बघा नळ चालू आहे. हे नळ चालू कर. चालूच आहे ना, मग त्यांना दाखवू दे. ऑन कर. बंद आहे. हा चालू आहे. नाही पाणी, कराळे पाणी येत नाही. बघा जरा, कराळे पाणी येत नाही. मगाशी पाणी आलाय, एक डबकी सुद्धा नाही भरली. मला आहे ना, मी वारंवार सांगत असतो, माझे 3 नियम आहेत. ठीक आहे ना. भावकीला धोका द्यायचा नाही, देवाचं चोरायचं नाही आणि गोरगरीब जनतेला छळायचं नाही. याच्यामध्ये कोणी सापडेल, पार कोणी पण, इन्क्लुडिंग माय फादर, जो सापडेल त्याला मी सोडणार नाही. समजलं का. आता आपण नमस्कार चालू आहे आणि मी उपरवाला पण सांगतो इंशाल्लाह की भाई इनको थोडा बुद्धी दे, है ना. त्याला पण सांगेल, नमाज पढ़ता त्यांना पण सांगेल मी, बाबा दुआ मांगो, जो गव्हर्नमेंट के जो कर्मचारी उनको जरा थोडा बुद्धी दो करके. हा नाही नको काय गायकवाडचा नंबर नको. यांना नाही का, यांना आपण बदाण्याचा नंबर आहे का कोणाकडं. बदाण्याचा नंबर नवीन आलेला, स्टाफ चेंज झालाय, बदाने कोण आलेत नवीन, त्यांचा नंबर असेल तर मला पाठवा. जे बघता तिथला श्याम माळी, धन्यवाद. आपण जे बघत आहात, चंद्रकांत जाधव बघत आहेत, आपले आभार. श्याम माळी, गावी महत्वाचा कार्यक्रम असून देखील आपण गावी न पोहोचता सदर ठिकाणचे लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहात. आपणाला खूप खूप शुभेच्छा. श्याम माळी बाबा धन्यवाद, कारण का जनता पहिली आहे. गजानन जाधवजी धन्यवाद. सोमनाथ मराठे धन्यवाद. आपण भागात, अरे बघण्यापेक्षा काहीतरी लिहा, तुम्हाला आठवते ते लिहा. जय शिवराय लिहिलं तरी भरपूर चालत. तुमच्या जे प्रत्येक धर्माचे काय असेल ते काही ना काहीतरी लिहा. त्यांना कळू द्या ह्या कर्मचाऱ्यांना का जनताच मालक आहे आणि जनतेचंच कामं करायचे आपल्याला. ठीक आहे ना, जनतेला लुटायचं नाहीये. उद्या मी जरी कुणाला लुटलं ना तरी मला पण घोडे लावायला तयार राहा. मी एवढं सांगतो, मला सांगतो. आणि पाणी येईल, आज पाणी यायलाच पाहिजे. पाणी नाही आलं तर मी परत रात्री 11 वाजता येईल. किती वाजता येईल मी? किती वाजता येईल मी? 11 वाजता. किती वाजता येईल मी? 11 वाजता. हाँ, कितना बजे आऊंगा मैं? 11 बजे. 11 बजे. 11 वाजता मी रात्री पुन्हा येईल. माझं गावी मित्राची आई वारली, मी तिकडे जाणार होतो, पण नाही का याला शब्द दिला होता, लेट झाला तरी मी येईल, पण थेट कार्यक्रम करेल. आणि इथून पुढे जनतेला पाणी द्यायचंय. अरे हे तुमचं पाणी नाहीये, हे निसर्गाचं पाणी आहे. निसर्ग देतोय. जर निसर्ग कोपला ना, बघा काय काय होतंय ते. निसर्ग का कोपतोय? कारण का गरीब जनतेला तुम्ही लुटू राहिलेत म्हणून, प्रशासन लुटून राहिले म्हणून जनतेला लुटू नका, गरीब लोकांना लुटू नका. श्रीमंताला कोणी लुटत नाहीये, तुमच्यात दम नाहीये. आणि कनेक्शन कोणाच तोडली बोलले ते? काय माहिती, तिकडे त्यांचा वाद झाला. कनेक्शन तोडली, इलिगली कनेक्शन तोडली तुम्ही ना, तुम्ही लोकांनी, आहे की नाही? ठीक आहे, इलिगल नाही, मी काय बोलतोय, इलिगल कनेक्शन तोडलेत ना, माझ्याकडे लिस्ट आहे माऊली, मेरे पास लिस्ट है पूरा इलीगल कनेक्शन का. तो लिस्ट देता हूं इनको और तोड़ के दिखाओ दम है तो. काम करायचं पण कुठला टायमिंग असते, कधी पण रात्री तर रात्री येतात, रात्री तर रात्री कनेक्शन, म्हणजे यांची ड्युटी आहे. रात्रीचेच चोरी होतात ना, रात्री चोरी होतात. चला आता शब्द दिलाय त्यांनी का बाबा आपल्याला पाणी चालू करतील, आणि आला तर मला व्हिडिओ पाठव. ठीक आहे ना.